श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 7 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेले आहेत श्री गणेश चतुर्थी. संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे, कारण काही दिवसांतच अनेकांच्या घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचं महत्त्व हे विशेष मानलं जातं. या दिवशी गणपतीचं पृथ्वीवरती आगमन होते. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा 10 दिवस पृथ्वीवरती राहतात. म्हणजेच या 10 दिवसांमध्ये गणपती तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने जागृत असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचे पुत्र म्हणजेच गणेश यांचा जन्म झाला. या दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात आणि म्हणूनच या दिवशी घरोघरी गणपती बाप्पा बसवले जातात. आणि त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं गणपती बाप्पा आपल्याला शीघ्र फळ देत असतात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घरामध्ये चहूबाजूने सुख, संपत्ती, पैसा हा येऊ लागेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत असेल तर त्या गणपतीखाली आपल्याला अशी एक वस्तू ठेवायची आहे. जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, तर त्या मूर्तीखाली आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये एक छोटीशी बाप्पांची मूर्ती नक्की खरेदी करून आणा. या दिवशी जर तुम्ही बाप्पांची मूर्ती घरी खरेदी करून आणली तर तुमच्या कुटुंबातील सर्व दुःख, कष्ट, अडचणी हे कमी होतात. आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे, तर हा उपाय मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे. बाप्पा हे शीघ्र फळ देणारे दैवत आहेत आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचण येत असेल, तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल. बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या घरामध्ये पैसा हा येत नाही. म्हणजेच आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तसेच कधी कधी घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नाही. आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जातो. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल. तर आपल्याला सर्वप्रथम श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतरनं लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पा बसवणार आहेत तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत नसेल तर देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा लागणार आहेत.
21 दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत. दुर्वा घेताना ज्याला 3 दल असतात किंवा 5 दल असतात, अशा 3 किंवा 5 दलाच्या तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. 21 दुर्वांची तुम्हाला एक जोडी बांधायची आहेत. यानंतर गणपती बाप्पांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर ह्या 21 दुर्वा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. हाताची मूठ ही बंद करायची आहेत. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा ही गणपती बाप्पांना सांगायची आहेत. गणपती बाप्पांना सांगायचं आहे की या 10 दिवसामध्ये मी तुमच्याकडे जी काही इच्छा मागणार आहेत तर ती इच्छा तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या. माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी कष्ट आणि मेहनत तर करणारच आहे, परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला तुमचा आशीर्वाद मिळू द्या, तुमची साथ असू द्या आणि माझी प्रत्येक इच्छा ही पूर्ण होऊ द्या, अशी तुम्हाला मनोभावे बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि ह्या 21 दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या खाली ठेवायच्या आहेत. आता ह्या दुर्वा किती दिवस ठेवायच्या आहेत? जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे 1.5 दिवसाचे असेल, 3 दिवसाचे असेल, 5 दिवसाचे असेल, 7 दिवसाचे असेल किंवा 10 दिवसांचे असेल, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन होतं तोपर्यंत तुम्हाला बाप्पांखाली ह्या दुर्वा अशाच ठेवायच्या आहेत. बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर त्या दुर्वा तुम्हाला उचलायच्या आहेत. एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे तुम्हाला दुर्वा ठेवायच्या आहेत किंवा ह्या दुर्वा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे बसवतच नसेल तर तुम्हाला या 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांखाली ठेवायच्या आहेत आणि ह्या दुर्वा तुम्हाला 10 दिवस ठेवायच्या आहेत. 10 दिवस बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला हलवायची नाही. 10व्या दिवशी तुम्हाला त्या दुर्वा बाप्पांच्या मूर्ती खालून काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये तुम्हाला ठेवायच्या आहे. ह्या दुर्वा 10 दिवसांमध्ये अभिमंत्रित होत असतात. यामध्ये एका प्रकारची एक शक्ती येत असते, कारण आपण 10 दिवस आपल्या घरामध्ये आरती, जप, मंत्र, तप करत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि म्हणून ह्या दुर्वांचा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात. ह्या दुर्वा पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि घरामध्ये स्थिर राहते. तसेच ह्या दुर्वा जर आपण व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्या तर व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि प्रगती होते. तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.